नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 3 पॉलिनॉमियल्स. पी क्यूब -1/2 पी स्क्वेअर प्लस पी अँड सेकंड इज एम स्क्वेअर प्लस 2n क्यूब minus √3m⁵ and third example is 6. In first example, p is a variable, 3 is a power. म्हणजे पी एम एन किंवा ए टू झेडपर्यंत जे असतात त्यांना आपण व्हेरिएबल्स म्हणतो आणि व्हेरिएबलच्या वरती जी असेल ती त्याला आपण पॉवर म्हणतो. दीज आर ऑल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. म्हणजेच आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशनवरून पॉलिनॉमियलची डेफिनेशन कशी करता येईल की इन ॲन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इफ द पॉवर ऑफ द व्हेरिएबल्स आर होल नंबर्स. आता इथे हा जो आहे 3 आणि हा 2 हे सगळे होल नंबर्स आहेत. अँड देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज नोन ॲज द पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल कोणाला म्हणायचं की ज्यांची पॉवर ही होल नंबर असेल असे जे असतात त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. आता समजा एक असं एखादं एक्झाम्पल असेल √5 + 5 √y + 5 is not a polynomial. Why? Because of y raised to 1/2 + 5. म्हणजे ही जी याची पॉवर आहे ही होल नंबर आहे का? नाही, म्हणून हे पॉलिनॉमियल नाही हे आपल्याला सांगता येतं. समजा असं असेल 1/y - 3, तर याच्यामध्ये सुद्धा हे पॉलिनॉमियल नाही आहे. बिकॉज ऑफ आता 1/y मीन्स काय? y raised to -1 and -3. इट इज नॉट पॉलिनॉमियल. म्हणजे पॉलिनॉमियल आपल्याला काय सांगता येतं की ज्यांची पॉवर व्हेरिएबलची पॉवर ही होल नंबर असेल तर ती काय असते? पॉलिनॉमियल असते. मग इफ एव्हरी अल्जेब्रिक एक्सप्रेशन ऑफ अ पॉलिनॉमियल, that is no. And is every polynomial an algebraic expression, that is yes. हे आपल्याला सांगता येतं. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. आता टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. these are the 3 types. One is monomial, second is binomial, and third is trinomial. आपल्याला नावावरूनच कळते की त्याच्यामध्ये किती टर्म्स असू शकतात. मोनोमियल्स मीन्स ओनली वन टर्म ज्याच्यामध्ये असेल त्याला आपण मोनोमियल म्हणतात. याच्यात किती टर्म्स असतील? 2 टर्म्स. याच्यात किती असतील? 3 टर्म्स. म्हणजे एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल? फॉर एक्झाम्पल 3x 5 2x. कुठलंही तुम्ही एक मोनोमियल जी असेल तिला, म्हणजे ही झाली, ही झाली, ही काय झालं, हे सगळे मोनोमियल झाले. बायनॉमियलचं एक्झाम्पल काय देता येईल? x³ + x किंवा 3x² + 5 हे झाले बायनॉमियल. म्हणजे याच्यामध्ये किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहेत, म्हणून याला म्हणतात बायनॉमियल. थर्ड इज अ ट्रायनॉमियल. फॉर एक्झाम्पल 3x² + 5x + 9. ज्यांच्यात 3 टर्म्स असतात त्याला म्हणतो आपण ट्रायनॉमियल. मग पॉलिनॉमियल्स आर रिटन ॲज p of x, q of m and r of y अकॉर्डिंग टू द व्हेरिएबल यूज. तुम्ही जो काही व्हेरिएबल वापराल त्या व्हेरिएबलचं
व्हेरिएबल इथे लिहायचं, म्हणजेच त्याला आपण पी ऑफ एक्स नंतर पॉलिनॉमियल लिहायची. क्यू ऑफ एम असेल तर ती पॉलिनॉमियल लिहायची. म्हणजे आपल्याला हे अकॉर्डिंग टू द व्हेरिएबल यूजसाठी आपल्याला वापरता येतं. हे आपण आधी बेसिक शिकतोय. हे बेसिक शिकल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवता येणार नाही. नेक्स्ट जो टॉपिक आहे, डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. याचे जे एक्झाम्पल्स असतात ते एक एक मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जातात. मग आता डिग्री कशी ओळखायची? आता समजा एखादा कॉन्स्टंट नंबर असेल, फॉर एक्झाम्पल 6 असेल, तर याची डिग्री किती असते? 0. आता समजा दुसरं एक्झाम्पल असं आपण घेतलं, 3x⁻² + 5x + 9. मग याची डिग्री किती झाली? 2. समजा तिसरं उदाहरण असं असेल, 4y⁵ + 4y³ + 9y⁹ + 8. आता समजा याच्यामध्ये आता पहिली जी डिग्री आहे ती 5 आहे, नंतर 3 आहे, नंतर 9 आहे. पण आपल्याला याच्या डिग्री ओळखायची, ती पण वन व्हेरिएबलची. जी हायेस्ट पॉवर असेल त्या पॉलिनॉमियलची ती त्याची डिग्री असते. मग याच्यामध्ये 5, 3, 9मध्ये कोणती हायेस्ट पॉवर आहे? 9. म्हणजे याची डिग्री झाली 9. आता हेच एक्झाम्पल तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये पण लिहिता येऊ शकतं. स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे कोणती? ज्याची डिग्री सर्वात जास्त असेल किंवा मोठी असेल ते आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये असं लिहू शकतो, 9y⁹ + 4y⁵ + 4y³ + 8. म्हणजे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने ती पॉवर लिहिता येते. याला आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणतो. ते तुम्हाला आता पुढे इंडेक्स फॉर्ममध्ये जसं आपल्याला शिकायचं आहे त्या पद्धतीने तेव्हा समजेल. म्हणजे आपल्याला ज्या पॉलिनॉमियलची जी हायेस्ट डिग्री असेल ती त्याची काय असते? डिग्री असते. हे झालं वन व्हेरिएबलबद्दल. बट डिग्री ऑफ मोर दॅन वन व्हेरिएबल. समजा एकापेक्षा 2 किंवा 3 व्हेरिएबल असतील तर त्याची डिग्री कशी काढायची? फॉर एक्झाम्पल 3m³ n⁶ + 7m² n³ - mn. आता याच्यामध्ये काय करायचं? हा m आणि हा n हे 2 व्हेरिएबल दिलेत. ह्या व्हेरिएबलची पॉवरची सम करायची. आता याची सम किती झाली? 3 + 6 9. याची सम किती झाली? 2 + 3 5. आणि याची सम किती झाली? 1 + 1 2. मग याच्यामध्ये जी हायेस्ट पॉवर आहे ह्या दोघं व्हेरिएबलची ती सुद्धा त्याची काय झाली? डिग्री झाली. म्हणजे आपल्याला वन व्हेरिएबल असू द्या किंवा मोर दॅन वन व्हेरिएबल असू द्या, आपल्याला त्या एक्झाम्पलची डिग्री ओळखता येते. समजा 2 व्हेरिएबल असतील तर त्या पॉवरची डायरेक्ट ॲडिशन करायची आणि जी सगळ्यात मोठी असेल ती त्याची काय असेल? डिग्री असेल. आता पुढच्या चार्टमध्ये पण तुम्हाला तेच दिलं आहे की टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल बट बेस ऑन डिग्री. डिग्रीवरून तुम्हाला पॉलिनॉमियल ओळखायचं आहे. मागच्या वेळी आपण बेस ऑन नंबर ऑफ टर्म्सवर टाईप्स ऑफ बघितले आणि आता आपल्याला जे टाईप्स शिकायचे ते कशावर आहेत? बेस ऑन डिग्री पॉलिनॉमियल. आता
समजा 3x - 1 7y, 2y² + y + 1 और -3x². नेक्स्ट x³ + x² + 2x + √3 and m - m³. आता याची डिग्री आपल्याला ओळखायचं आहे. हे पण आपण काय शिकतोय, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. बट बेस ऑन डिग्रीवरून आपल्याला त्याचे टाइप्स ओळखायचे आहेत. आता याच्यामध्ये याची डिग्री किती झाली, 1. डिग्री 1 डिग्री. आता याची डिग्री किती झाली, 2. याची डिग्री किती आहे, 3. कारण ज्याची पॉवर सगळ्यात जास्त ती त्याची डिग्री असते. मग ज्याची डिग्री 1 असते त्याला आपण काय म्हणतो, लिनियर पॉलिनॉमियल, राईट. अँड ज्याची डिग्री 2 असेल त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. and degree is 3, that is called as cubic polynomial. मग आता याचा स्टँडर्ड फॉर्म कसा येईल, समजा डिग्री 1 असेल आणि लिनियर पॉलिनॉमियल असेल तर ax + b असेल. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज a is not equal to 0. This standard form is ax² + bx + c. A, B, C are also coefficient and here a is equal to 0. Then cubic 3 मध्ये असेल तर ax³ + bx² + cx + d. Also a is not equal to 0. आणि याच्या पुढे पण तुम्हाला 4 डिग्री असेल तर बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल त्याला म्हणतात. ज्याला डिग्री नसेल म्हणजे ती कॉन्स्टंट टर्म असेल, फॉर एक्झाम्पल 5 असेल, 6 असेल, 10 असेल तर ही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असते. म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल अँड क्यूबिक पॉलिनॉमियल हेच आपल्याला आता या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. नेक्स्ट इज द पॉलिनॉमियल्स इज स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म. कसा लिहायचा त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. आता राईट द पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म अँड डिग्री. आता दिलेली जी पॉलिनॉमियल आहे ती स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का हे आधी आपल्याला बघायचं आहे. तर ती स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, ते आपल्याला आधी लिहायचं आहे. 3m⁵ + 5m³ - 7m + 2 ही झाली स्टँडर्ड फॉर्म. नेक्स्ट जो आहे इंडेक्स फॉर्म. आता ह्या इंडेक्स फॉर्ममध्ये by considering all the missing terms with coefficient form. आता याच्यामध्ये 5 नंतर डायरेक्ट 3 आला आहे म्हणजे इथली मिसिंग टर्म ही कोणती झाली, 4 झाली. इथे पण डायरेक्ट 1 आले म्हणजे पुढची टर्म ही स्क्वेअरची झाली. म्हणजे आपल्याला 2 टर्म्स ह्या मिसिंग आहेत त्या आपल्याला आधी इंडेक्स फॉर्ममध्ये मांडायच्या आहेत. म्हणजे त्या कशा मांडायच्या, 3m⁵ + 0m⁴. आता जी मिसिंग टर्म असेल तिथे आपण 0 लिहायचं आणि जो व्हेरिएबल असेल तो लिहायचा, नंतर डिग्री लिहायची. +5m³ परत स्क्वेअरची टर्म मिसिंग आहे म्हणजे आपण 0m² - 7m + 2 ह्या पद्धतीने कोएफिशियंट फॉर्म इंडेक्स फॉर्म आपल्याला मांडता येतो.
पुढचा जो पॉईंट आहे तो कोइफिशियंट फॉर्म. आता याचे कोइफिशियंट कोणते कोणते आहेत? व्हेरिएबलच्या आधीचा जो असतो तो कोइफिशियंट हा 3, हा 0, हा 5, हा 0, -7 अँड 2. मायनस साईन असेल तर तो मायनस घेऊनच त्याला कोइफिशियंट फॉर्ममध्ये लिहायचं. आता याच्यामध्ये डिग्री कशी ओळखायची? आता ऑलरेडी तुम्हाला आता डिग्री दिलेली आहे, पण डिग्री ओळखताना हे कोइफिशियंट आधी मोजायचे. 1 2 3 4 5 6. याच्यामध्ये 6 - 1 केलं तर तुम्हाला डिग्री किती मिळते? 5 मिळते. पण तुम्हाला ती ऑलरेडी दिलेली आहे. पण ओळखायचं असेल तर आपण जे काही कोइफिशियंट असतील त्याच्यातून 1 मायनस करायचा, म्हणजे ती त्याची काय असते? डिग्री असते. तुम्हाला अजून असे भरपूर उदाहरणं आता समजा घेता येऊ शकतात. पण समजा कोइफिशियंट दिलेले असतील तर त्याची पॉलिनॉमियल कशी तयार करायची? सपोज 2, -1, 0, 5 अँड 6. आता हे तुम्हाला कोइफिशियंट दिले आणि आपल्याला हे पॉलिनॉमियलच्या फॉर्ममध्ये मांडायचे. आता हाऊ मेनी टर्म्स? 1 2 3 4 5. याच्यातून 1 मायनस करायचा, म्हणजे याची डिग्री किती झाली? 1 2 3 4 5. हाऊ मेनी टर्म्स? 5. 5 - 1 इज इक्वल टू 4. म्हणजे याची डिग्री किती झाली? 4 झाली. तुम्ही याचा कुठलाही व्हेरिएबल घेऊ शकता. आता हा कोइफिशियंट 2 घेतला, एक्स व्हेरिएबल घेतला, डिग्री किती झाली? 4. म्हणजे आपल्याला आता डिसेंडिंग ऑर्डरने मांडायचं आहे. मायनस आपण 1 लिहित नाही म्हणून x³ प्लस 0x² प्लस 5x प्लस 6. ह्या पद्धतीने तुम्हाला कोइफिशियंट जरी दिलेले असतील तरी तुम्हाला पॉलिनॉमियल लिहिता येते. आणि पॉलिनॉमियल दिलेली असेल तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म, कोइफिशियंट फॉर्म, डिग्री हे सगळं मांडता येऊ शकतं. सपोज नेक्स्ट एक्झाम्पल इज 5 0 0 0 -1. हाऊ मेनी टर्म्स? 1 2 3 4 5. 5 - 1 4. that is degree is 4. आता 5m raised to 4 plus 0m³ plus 0m² plus 0m - 1 ह्या पद्धतीने तुम्हाला मांडता येऊ शकतं. आता प्रॅक्टिस सेट जो आहे 3.1 हा पूर्ण आता मी जेवढं शिकवलं त्याच्यावरच आधारित आहे. म्हणजे तो तुम्हाला सहज सोडवता येऊ शकतो. ज्याला काही प्रॉब्लेम असेल तो त्याने मला पर्सनली विचारायचा. थँक्यू.